जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 1 ऑगस्ट पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे बस प्रवाशांसाठी. म्हणजे बसमध्ये जर प्रवास करायचा असेल आणि सवलतीचा जर लाभ घ्यायचा असेल, पुढे चालू ठेवायचा असेल, तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2026च्या अगोदर NCMC कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. त्याची प्रोसेस मी संपूर्ण सांगितलेली आहे. NCMC कार्ड तुम्हाला कुठे मिळतं, कुठं नोंदणी करायची आहे, कधी तुम्हाला कार्ड मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी देण्यात आलेली आहे. आणि आजच्या तारखेमध्ये 12 जून 2026 या तारखेला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एक परिपत्रक किंवा एक अपडेट देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही NCMC स्मार्ट कार्ड सवलत लागू असणार आहे. 1 ऑगस्ट पासून वरील जे सवलतीधारक आहेत, 1 ऑगस्ट 2026 पासून त्यांना जर पुढे प्रवास करायचा असेल महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये, तर त्यांना NCMC कार्ड आवश्यक असणार आहे. आतापर्यंत राज्यभरात 51 लाख नागरिकांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. NCMC कार्ड काढण्यासाठी 25 लाख स्मार्ट कार्ड सुद्धा आतापर्यंत देण्यात आलेलं आहे. 4,000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये. जवळच्या एसटीच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही NCMC कार्ड काढू शकता. नसेल काढले तर नोंदणी सुद्धा करता येणार आहे तिथं जाऊन तुम्हाला. डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे प्रवाशांना NCMC कार्डमुळे. आणि जसं की मी आत्ता सांगितले होते, आजच जवळच्या एसटी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करायची आहे. लवकरात लवकर ज्यांनी अजूनही NCMC कार्ड काढलेलं नाहीये, तर अशांसाठी एक महत्वाचं अपडेट होतं. आणि जसं मी सांगितलेलं आहे की NCMC कार्ड तुम्हाला 1 ऑगस्ट 2026 पासून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. परत एकदा सांगतो तारीख 1 ऑगस्ट 2026. तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत लागू आहे. तर त्यांना लवकरात लवकर NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.